बाळाला फायदे आहेत तसेच आईला सुद्धा फायदे आहेत व आईने बाळाला स्तनपान करण्याचे आपण जसं की सांगतो की आईचं दूध हे खूप हलकं आहे, सोपं आहे पचण्यासाठी बाळाला। नमस्कार। आई आणि बाळाला आपण स्तनपान करण्याचे काय काय फायदे आहेत, आपण बाळाचे फायदे तर सुरुवातीला बघितले आणि तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, नक्की चेक करा। आणि आता आपण बघणार आहोत की आईने बाळाला स्तनपान करण्याने आईला काय फायदे होतात, तर ते आपण आज जाणून घेणार आहोत। तर आईने ज्यावेळेस बाळाला स्तनपान करते त्यावेळेस आईचं जे ज्यावेळेस आई स्तनपान करते त्यावेळेस जी गर्भाशय आहे तर त्याचा खूप आकार बदललेला असतो, तर ते पूर्ववत होण्यासाठी म्हणजे तो जसा गर्भाशयाचा जो आकार होता तो तशाचा तसा पूर्ववत होण्यासाठी आईला मदत होते। आणि स्तनपान केल्यामुळे आई आणि बाळामध्ये एक मायेचे, आपुलकीचे, प्रेमाचे, जवळीकतेचे नाते निर्माण होते। आणि त्यासोबतच आई ज्यावेळेस बाळाला स्तनपान करते तर त्यावेळेस आईची वार जी आहे ती वार पडण्यास सुद्धा, बाहेर लवकर पडण्यासाठी सुद्धा मदत होते। आणि आई ज्यावेळेस आईला बाळाला स्तनपान करते त्यावेळेस आईच्या शरीरामध्ये भरपूर हार्मोन्स जे आहेत ते चेंज होत असतात आणि ते आईसाठी फायदेशीर असते। आई ज्यावेळेस बाळाला स्तनपान करते ना त्या आईने बाळाला स्तनपान केल्याने आईचे वजन जे आहे ते वजन कमी होण्यासाठी मदत होते। आपण बघितपणामध्ये आईचे वजन हे 8 ते 10 किलोने वाढलेले असते आणि ते वजन कमी करण्यासाठी ज्यावेळेस आई स्तनपान करते बाळाला त्यावेळेस आईचे वजन कमी होण्यासाठी सुद्धा याचा फायदा होतो। आणि आई आणि बाळामध्ये एक प्रेमाचे नाते तर होतेच तयार। ज्यावेळेस बघा एखादी समजा आईला दूध येत नसेल किंवा आई वारलेली असेल तर त्यावेळेस जेव्हा एखादी आपली आजी असते किंवा मावशी असेल बाळाची, ती ज्यावेळेस वरचं दूध जर का बाळाला पाजवत असेल तर त्या दोघांमध्ये सुद्धा एक आपुलकीचे नाते निर्माण होत असते। तर जे बाळाला फीड करत असतं तर बाळा त्याच्यासोबत लवकर कनेक्ट होत असतं, कारण बाळाचा मेंदू हा खूप शार्प असतो त्यावेळेला। आणि सर्वात महत्त्वाचं की आईला यामध्ये कुठलीही खर्च करण्याची गरज नाही। म्हणजे आई ज्यावेळेस स्तनपान करते तर हे फ्री आहे, बाळाला आईच्या स्तनपानासाठीच कुठलीही खर्च करण्याची गरज नाही। जसं की समजा आपल्याला फॉर्म्युला दूध द्यायचं म्हटलं तर महिन्याला जवळपास 1000 रुपये त्याचा खर्च येऊ शकतो की आणि ते तेवढं आईच्या दुधा एवढं त्याची पोषक तत्व नसतात पण त्यामध्ये। आणि त्यासोबतच जर का आपण गाईचं जरी दूध द्यायचं म्हटलं तर गाईच्या दुधाला सुद्धा आणण्यासाठी आपल्याला खर्च करावाच लागणार, तो कोणी आपल्याला फ्रीमध्ये देणार नाही, हो की नाही। आणि त्यातल्या त्यात गाईचं दूध मिळणं आजच्या याला तरी खूप थोडंसं कठीणच आहे। आणि ते दूध आणणं, तापवणं किंवा बॉटल किंवा ती वाटी चमचे निर्जंतुक करणं ही खूप मोठी प्रोसेस आहे। तर आईला तसं काही कुटाणा करायची गरज नाही, ढोबळ मानात सांगायला गेलं तर कुठल्याही प्रकारचा कुटाणा करायची गरज नाही। ज्यावेळेस आई स्तनपान करते त्यावेळेस डायरेक्टली ती बाळाला कुठलीही वेळ न घालवता, कुठलीही प्रोसेस न करता डायरेक्टली बाळाला स्तनपान करू शकते आणि बाळाला संतुष्ट करू शकते। तर ह्या झाल्या आईला मिळणारे स्तनपानाचे फायदे। आणि सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे आईला स्तनपान केल्यामुळे स्तनाचा आणि अंडाशयाचा कॅन्सर होण्याचा धोका टळतो। आईची जी आहे मासिक पाळी ज्यावेळेस आपल्याला समजा ज्यावेळेस मातेची डिलिव्हरी होते त्यावेळेस डिलिव्हरीमध्ये आपल्याला भरपूर रक्तस्राव झालेला असतो आणि तो रक्तस्राव परत साठवण्यासाठी भरपूर वेळ लागतो। आणि ज्यावेळेस आई बाळाला स्तनपान करते त्यावेळेस 6 ते 8 महिने आपल्याला मासिक पाळी येत नाही, ती लांबते। त्यामुळे काय होतं की आईला लवकर परत गर्भधारणा होण्याची शक्यता पण कमी होते। आणि जर का आपण बाळाला स्तनपान करण्यासोबत जर काही इतर वरचं काही दिलं आपण तर त्याच्यासोबत काय होतं की आईला मासिक पाळी ही 6 ते 8 आठवड्यांमध्येच येण्याची शक्यता असते। त्यामुळे बाळाला वारंवार स्तनपान करणे गरजेचे आहे आणि हे बाळासाठी आणि आईसाठी दोघांसाठीही खूप हितकारक आहे। आणि आईचं दूध हे पूर्ण पोषक तत्वांनी भरलेलं असतं। तर जर का माहिती तुम्हाला आवडलेली असेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि
आता आपण नंतरचा जो व्हिडिओ आहे तर तो स्तनपानाला घेऊन समाजामध्ये काय काय गैरसमज आहेत तर याविषयी आपण माहिती घेणार आहोत. आणि जर का तुम्हाला ती माहिती जाणून घ्यायची असेल तर प्लीज आपल्या चॅनलवर तुम्ही राहा आणि त्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करावं लागेल. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एकदा लाईक करा आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.